हॅलो मित्रांनो, आज एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। बदलापूर ते नवी मुंबईचा प्रवास आता सुसाट होणार आहे। MMRDने 11,000 कोटीचा मार्ग आता गुजरात हायवे टू JNPTला जोडणारा महामार्गचे काम दिवस रात्र चालू आहे। हेच काम बघण्यासाठी आज आपण तिथे भेट देणार आहोत। बदलापूर ते नवी मुंबईचा प्रवास आता 30 मिनिटात होईल आणि 20 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे। हा मार्ग 8 पदरी असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी हायवेचं काम खूप जोरात चालू आहे। मशिनरी बघू शकता, क्रेन वगैरे मोठ्या प्रमाणात इथे लावले आहेत, कारण इथे ब्रिजवरती हे जे पोल आहेत ते बसवायचं चाललंय। आणि ही छोटी क्रेन आहे, पोकलेन आहे, त्याच्यावरती मोठी क्रेन बघू शकता। मोठ्या प्रमाणात इथे काम जोरात चालू आहे। आपण वरती जाऊन पण तुम्हाला दाखवतो, थोडीफार माहिती घेऊ इथून लोकांच्याकडून। धक्का मारताय, धक्का गाडीला चढवताय वरती। एवढी महिन्यात एक पूल बनवायला इतकी महिने त्यावेळी आपण विचार करू शकतो। पुढली गाडी चढत नव्हती म्हणून धक्का मारत वरती झाले। डोंगर फोटो करून दिलेली आहे। हा ना, त्या गाडीला हेच नाही, स्टेअरिंग नाही, स्टेअरिंग नाही। किती टायर आहेत मोजू आहे, जाऊन टायर किती आहे मोजू आहे। त्या गाडीवर स्टेअरिंगच नाही, हातात आहे की हातात आहे ती। मित्रांनो, 32 टायर गाडी आहे ही, एकदम ओव्हरलोड, आणि याला स्टेअरिंगच नाही। म्हणजे जी नॉर्मल गाडी असते तसं काहीच नाही। आणि पलीकडे मित्रांनो, इथे जे कामगार आहेत त्यांना राहण्यासाठी घर, रूम वगैरे पत्र्याच्या बनवलेत। ओके, हे उचलण्यासाठी ना, हे उचलण्यासाठी इकडे क्रेन लागते। ह्या साईडला दोन्ही बाजूनी क्रेन उचलून ही जी गाडी आहे इकडे आपण बघतो त्या गाडीवरती क्रेन ठेवलं जातं आणि मेन पूल जिथं आहे त्या ब्रिज दुसऱ्या 2 क्रेन उचलून ती पट्टी ठेवली जाते। किती वजन असेल ना या ब्रिजचं? ब्रिजचं वजन भरपूर असलं करते, हे कुठनं आणत नाहीत। हा, इथंच तयार करतात, कारण हे लांब आणणं अशक्य, म्हणजे डिफिकल्ट आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टी ते बघा ना, तिकडे जे वाळूचे ढिगाऱ्याला दिसत आहेत ना, तिथून तयार होतात मला वाटतंय। नाही, ते तयार नाही होत, खडी बारीक करायचं काम चालू आहे ना तिकडे। गॅरेज बिरेज सगळं इकडेच आहे, म्हणजे असे तुकडे 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 पॅच 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 तयार करतात सगळे तिकडे। मला वाटतं तिथे टोल नाका बनवतात का काय माहिती। टोल नाका आत्ताच नाही बनणार, कारण की रस्ता पूर्ण झाल्यानंतर मग उभा करणार टोल नाका। काय करतात काय माहिती सरकार, ह्याच्यासाठी एवढा पैसा टॅक्स वसूल। विचार करा, आपण बघतोय कधीपासून समृद्धी महामार्गाचं काम कधीपासून चालू असणार आहे ना? काही दिवसापासून झालं असणार। कसा गेला इथे हां हां पूर्ण कंप्लीट 3 वर्षात कंप्लीट होईल। आता रात्रंदिवस काम चालू आहे ना असं, 2-2.5 वर्षात कंप्लीट होऊन जाईल।
किती पॅचेस आहेत बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 4 6 9 आहेत. 9 हँडल आहे ना, त्या हायड्रॉलिक. पंप चालू केला ना, हा 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 ते हायड्रोल चालू होतं. आणि इकडे तिकडे वळवता नाही ना. हा हा. तर इथले 2 टायर नाही आहेत, इथे 4 टायर नाहीत. हा इथे पण नाही. पहिली मला वाटतं ही क्रेन बघितली आपण, जी MH पासिंग आहे, नाही तर सगळ्या बाहेरच्याच पासिंगच्या दिसतात. तो लास्ट टाइम आपल्याला भेटलेला तो नाही का बोलला, दिल्लीवरनं गाडी आणलेली, क्रेन आणलेली. इथे 2 लाख वाढवतो ना नुसतं आणायचं. असले खतरनाक टायर आहे त्याचे. ह्याच्यावर प्रत्येक ठिकाणी येत आहे थांबत. हा ह्याच्यावर पूल नाही जात. मित्रांनो, हा ब्रिज सेट करायचं काम चालू आहे. तुम्हाला खायचा वेव दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं काम चालू आहे. तर तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवू शकतो. क्रेन पण बघा किती उंच आहे. अतिशय रिस्की असं हा सगळं काम आहे. इकडे वळवलं की ती चक्र वळते नाही का. अच्छा अच्छा. हा इकडं ऑपरेट करतोय ना. पार्किंग करायला इथे गाडी लावलेली. पार्किंग नाही, ते घेऊन आला आणि ओके, ओके. उचलून तिकडे ठेवलंय ती. ओके 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 ओके. हे वरचं ना. ही मॅन कंपनी म्हणलं खतरनाक आहे. अच्छा.
कुठली भेटली नाही जेवली. ओव्हरलोड आहे. अरे काय बोलू डीडी. हा तेच ना. आता अरे समोर कसं रडतो का लगेच. किती पॉवर असेल ना गाडीत. तेव्हा आरशात बघून निघूया. मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. आपला हा बदलापूर पनवेल रोड अजून एवढा पूर्ण प्रॉपर तयार नाही झालेला, पण लवकरच काही वर्षात होईल. पण त्याचे तुम्हाला अपडेट देत राहू. तो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.